नमस्कार, मी वैशाली सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे उद्घाटन। मनपाच्या सर्वसाधारण सभेत ओपन स्पेसचा विषय गाजला। सहाव्या टप्प्यात मोरणा स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। कासलीजवळ डंपर व मोटरसायकल अपघात, एक ठार एक गंभीर। अकोला विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खामगाव येथे भव्य कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले। ही प्रदर्शनी 16 ते 20 फेब्रुवारी पर्यंत चालणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। भाजप सरकारचा सर्व फोकस शेती व्यवसायावर असून मागील सरकारपेक्षा आम्ही आर्थिक बजेटमध्ये शेतीला दुप्पट निधी दिला। शेतकरी हितासाठी भाजपा सरकार अग्रेसर असून सरकारचे संपूर्ण लक्ष शेतकऱ्यांकडे आहे। प्रगत शेतीकरिता आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी याकरिता प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजित करणार असल्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या खामगाव येथील भव्य कृषी महोत्सवाचे आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी मंचावर राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भाऊसाहेब फुंडकर, गृहराज्यमंत्री नामदार रणजित पाटील, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षाताई खडसे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर, आमदार शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, बालकल्याण सभापती श्वेताताई महाले, नगराध्यक्ष अनिताताई डवरे, जिल्हाधिकारी चंद्रकांत कुंडलवार, भाजपा जिल्हाध्यक्ष ध्रुपतराव सावळे यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते। राज्यातील शेतकऱ्यांना दलाल मुक्त करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे। विदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविणे आवश्यक असल्याने प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले। या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मिळणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहनही नामदार फडणवीस यांनी केले। कृषी मंत्री नामदार भाऊसाहेब फुंडकर यांनी 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची माहिती शासनापर्यंत पोहोचविल्याने तिसऱ्या दिवशीच कॅबिनेट बैठक घेऊन मदत देण्याचे काम सुरू करता आल्याचे सांगत त्यांनी फुंडकरांच्या कामाची नामदार फडणवीस यांनी प्रशंसा केली। विदर्भातील सर्वात मोठा व भव्य दिव्य असा कृषी महोत्सव प्रथमच खामगावात आयोजित करण्यात आला आहे। 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत जलम रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजच्या भव्य मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाच्या प्रारंभ दिनी प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर दिंडी काढण्यात आली, तर आज महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते। पण जे यशस्वी आहेत, ज्यांनी करून दाखवलं आहे, त्यांनी केलेलं काम हे देखील जर शेतकऱ्यांच्या समोर आपण आणू शकलो तर त्यातनं शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, शिकायला मिळेल आणि प्रत्येक शेतकरी त्या पद्धतीनं उत्तम काम करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याकरताच प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कृषी महोत्सव आपण आयोजित करतोय। आज देखील आपण बघितलं तर जवळजवळ 300 स्टॉल्स या कृषी महोत्सवामध्ये या ठिकाणी आहेत आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये जे जे काही आवश्यक आहे अशी प्रत्येक गोष्ट ही या आपल्या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली। या सभेत शहरातील ओपन स्पेसचा विषय चांगलाच रंगला। ओपन स्पेसची परवानगी रद्द होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे।
अकोला मनपाची सर्वसाधारण सभा मनपाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आली होती। ही सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होऊन सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली। सकाळी 11 वाजता होणारी ही सभा मुख्यमंत्र्यांचे आगमन पाहता दुपारी 3 वाजता सुरू करण्यात आली। विरोधी पक्षनेते व गटनेते येण्यापूर्वीच सभेला सुरुवात करून काही विषय तातडीने मंजूर करण्यात आले। सभेच्या सुरुवातीला मागील 16 डिसेंबर 2017च्या सभेतील इतिवृत्त कायम करून मंजुरी देण्यात आली। त्यानंतर प्रभाग क्रमांक 4 मधील केला प्लॉटमधील नाली बांधण्याच्या विषयासह नगरोत्थान निधी अंतर्गत इतर कामांमध्ये बदल करून निर्णय घेण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली। शहरातील मंजूर लेआउटमधील यापूर्वी मनपाने इतर संस्थांना वापरण्यासाठी मंजूर केलेल्या ओपन स्पेसच्या परवानग्या रद्द कराव्या यावर चर्चा करण्यात आली। यावेळी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करून याचा अहवाल सादर करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला। खुल्या जागेच्या परवाने रद्द होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत। अनेकांनी भूखंड हडपल्याने मनपाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे। शेवटी महापौरांच्या संमतीने वेळेवर आलेला विषय म्हणजे LED पथदिवे बसविणे शासनाने बंधनकारक केले आहे। या विषयावर चांगलीच चर्चा झाली। या सभेला महापौर, उपमहापौर, आयुक्त, नगरसेवक, सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते। अकोला शहरातील मोरणा नदी पात्र स्वच्छ करण्याच्या मोहिमेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शनिवारी राबविण्यात आलेल्या 6व्या टप्प्यात नागरिकांनी सहभाग घेत मोरणा मातेची साफसफाई केली। मोरणा स्वच्छता मोहिमेत आजही अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय व SDPO प्राध्यापक संजय खडसे हे नेहमीप्रमाणे आजही मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। आजची मोहीमही उत्स्फूर्तपणे यशस्वी झाली। 13 डिसेंबरपासून मोरणा स्वच्छता मोहिमेला अकोलेकरांच्या उत्स्फूर्त सहभागाने सुरुवात झाली होती। दर शनिवारी या मोहिमेचा एक टप्पा पार पाडण्यात आला। प्रत्येक टप्प्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या मोहिमेत पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा प्रशासन, शासकीय कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी व सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दिल्याने ही मोहीम यशस्वी होत आहे। दरम्यान आज शनिवारी पुन्हा एकदा ही मोहीम मोरणा नदीत राबविण्यात आली। यामध्ये जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, SDPO प्राध्यापक संजय खडसे, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी मोहिमेत सहभाग घेतला। SDPO प्राध्यापक संजय खडसे यांच्यासह त्यांची पत्नी सौ नीता खडसे व मुलगी कुमारी साना यांनी सुद्धा या मोहिमेत सहभाग घेतला होता। हे विशेष। तसेच विविध सामाजिक संघटना, संस्था, शासकीय कर्मचारी व अधिकारी, PKVचे विद्यार्थी, स्काउट गाईडचे विद्यार्थी, सेवाभावी संस्था यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता। PKVमध्ये शिकणारे अफगाणी 2 विद्यार्थ्यांनी सुद्धा या मोहिमेत सहभाग दिला। आजची मोहीम देखील यशस्वी झाली। यावेळी PKVमध्ये शिक्षण घेणारे अफगाणी मोहम्मद तवादुनी व SDM खडसे यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। नाम है मोहम्मद जवाद है। मैं बहुत खुशी है। आप कहाँ से? अफगानिस्तान के। हाँ। इधर के PKV पढ़ाई करो। कैसा लगा आपको प्रोग्राम आज? और क्लीनिंग पर प्रोग्राम चलो है। मैं पार्टिसिपेट। आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। आजच्या या मोहिमेमध्ये आपल्या जिल्ह्याचे आदरणीय खासदार साहेब संजयभाऊ धोत्रे, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माननीय रणधीरभाऊ सावरकर, महापौर साहेब विजयजी अग्रवाल, आयुक्त साहेब, माननीय जिल्हाधिकारी महोदय, विशेष म्हणजे आपल्या PKVचे कुलगुरू आदरणीय विलासजी भाले सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व त्यांच्या जवळपास 1000 विद्यार्थी आणि स्टाफ या ठिकाणी सहभागी झाले। विशेष करून आज स्काउट गाईडचे सर्व मुलं सर्व जिल्ह्यातील यांनी आज स्वच्छता मोहिमेला मोठ्या प्रमाणाचा हातभार या ठिकाणी लाभलेला आहे। या भागामध्ये आपण पाहत आहात की मोठ्या प्रमाणाची जलकुंभी आणि कचरा अकोला शहरातील येऊन या ठिकाणी थांबलेला आहे। ते स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सर्व अकोलेकर म्हणून या ठिकाणी करत आहेत। म्हणून मला अकोलेकरांचा फार मोठ्या प्रमाणाचा अभिमान आहे आणि सर्व लोक स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी यामध्ये सहभागी होतात। या व्यतिरिक्त काही विविध सेवाभावी संस्थांचे लोक सुद्धा
या ठिकाणी सहभागी झालेत, मी त्यांचं प्रशासनाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो। आणि दर शनिवारी आपण अशा प्रकारचा सहभाग देऊन जोपर्यंत मोरणा नदी स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचे नाही, अशा प्रकारचं काम करावं, अशा प्रकारचं मी आपल्याला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो। अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीतील कासली फाट्याजवळ डंपर व मोटरसायकलचा अपघात घडला। या अपघातात मोटरसायकलवरील एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला। अकोटफैल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम कासली रहिवासी 20 वर्षीय कैलास पागधुनेला एका डंपरने जोरदार धडक दिली। या अपघातात कैलास पागधुने गंभीररित्या जखमी झाला। या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी डंपर चालकाला पकडून या डंपरवर जोरदार दगडफेक केली। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले होते। पोलिसांनी वेळीच पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले। या अपघातानंतर मातोडी येथील काही युवक अपघाताचे चित्रीकरण करत होते, त्यांचा कासलीवासियांनी विरोध केला, त्यामुळे 2 गट समोरासमोर आले। घटनास्थळावर परिस्थिती तणावपूर्ण होती। सध्या पोलीस नियंत्रणात आहे। अपघातानंतर कैलास पागधुने याला सर्वोपचारमध्ये भरती करण्यात आले। त्याची प्रकृती चिंताजनक होती। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। खामगाव येथे संपन्न होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर आगमन झाले। यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले। खामगाव येथे आजपासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास शिवणी विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले। या प्रसंगी त्यांचे स्वागत करण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई भाजपा अध्यक्ष तथा खासदार आशिष शेलार हे सुद्धा आले होते। त्यांचे स्वागत सुद्धा करण्यात आले। स्वागत स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने खामगावकडे रवाना झाले। कार्यक्रम संपल्यानंतर ते पुन्हा अकोल्यात येऊन विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली। बाळापूर येथील नागरिक सहकारी पतसंस्थेच्या 13 संचालकांविरुद्ध गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये माजी आमदार नातिकुद्दीन खतीब यांचा समावेश आहे। बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅडव्होकेट सय्यद नातिकुद्दीन खतीब यांच्यासह 13 संचालकांविरुद्ध पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बाळापूर पोलिसांनी 16 फेब्रुवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत। बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविल्याने अनेक ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या। गुंतवणूकदारांनी ठेवलेल्या ठेवींचा वापर अध्यक्षासह संचालकांनी दुसऱ्या नावाने कर्ज दाखवून स्वतःच केल्याचा आरोप रामदास श्रीराम पराते राहणार रंगाहट्टी बाळापूर यांनी अकोला आर्थिक गुन्हे शाखेत दिलेल्या फिर्यादीत केला होता। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास करून 16 फेब्रुवारी रोजी अध्यक्षासह संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी प्रकरण बाळापूर पोलिसांकडे पाठविले होते। त्यावरून बाळापूर पोलिसांनी बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सय्यद नातिकुद्दीन, सय्यद हुसामुद्दीन खतीब यांच्यासह 13 जण यांच्याविरुद्ध 406, 409, 418, 467, 468, 471, 504, 120 ब भादवी RW 3-4 MPID कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे करीत आहेत। खामगाव बाळापूर मार्गावर शेगाव फाट्यानजीक ट्रक व मोटरसायकलचा अपघात घडला। या अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीररित्या जखमी झाले। त्यांच्यावर अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खामगाव इथून बाळापूरकडे येणाऱ्या मोटरसायकलला ट्रकने जोरदार धडक दिली। ही घटना शनिवारी दुपारी घडली। या घटनेत दोघे जण गंभीररित्या जखमी झाले होते। हा अपघात शेगाव फाट्यानजीक घडला। या अपघातात बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुजुर्ग रहिवासी भास्कर हिवराळे व अजय खंडारे गंभीररित्या जखमी झाले। दोघांनाही गंभीर अवस्थेत त्वरित अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले। सध्या या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सर्वोपचार येथील डॉक्टरांनी सांगितले। महावितरणद्वारे अकोला शहरात फ्रँचायझीच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला। याचा निषेध व्यक्त करीत महावितरण संघटनेद्वारे मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली। अकोला मंडळाच्या मुख्य कार्यालय विद्युत भवनासमोर विद्युत कर्मचारी व अभियंता कृती समितीच्या वतीने तीव्र विरोध प्रदर्शन करण्यात आले। यावेळी कृती समितीचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी तथा संघटनेचे सदस्य उपस्थित होते।
महावितरणने यापूर्वी नागपूर, औरंगाबाद, जळगाव, भिवंडी येथे फ्रँचायझीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महावितरणला वाईट अनुभव आला, परंतु त्यानंतरही अकोला शहरात कंपनी हा प्रयोग करीत आहे. द्वार सभेत या सर्व मुद्द्यांवर अकोला विद्युत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विचार व्यक्त केले. अकोला शहरात विद्युत चोरीचे प्रमाण घटले, रेव्हेन्यूमध्ये वाढ झाली, विजेचे डिजिटल लॉसेस कमी झाले. त्यानंतरही अकोला शहरात फ्रँचायझी नियुक्त करण्याचा निर्णय शासन घेत असल्याने याचा विरोध करण्यात आला. या द्वार सभेत 6 संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी घोषणा देत महावितरणच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. खासगीकरण मुर्दाबाद, फ्रँचाइजीकरण नहीं चलेगा, आवाज दो, हमारी ताकत, हमारी यूनियन, हम सब सर्वविध कामगार एकजुटीचा, खासगीकरण मुर्दाबाद, खासगीकरण मुर्दाबाद. राणी सती धाम मंदिरात शामदेव बाबांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा पाहता शहरातून रामदेव बाबा, शामदेव बाबाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. अकोला शहरातील राणी सतीधाम मंदिरात नवनिर्मित रामदेव बाबा, शामदेव बाबा मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पाहता श्यामबाबांच्या मूर्तीची शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. या शोभायात्रेत पारंपरिक राजस्थानी वेशभूषेसोबतच 551हून अधिक मंगल कलशासह महिलांनी सहभाग घेतला होता. वारकरी मंडळासोबतच रामदेव बाबांचा आकर्षक देखावा आणि लेझिम पथकासह हारे का सहारा श्याम बाबा हमारा च्या जयघोषाने संपूर्ण राजराजेश्वर नगरी दुमदुमली होती. शहरातील प्रमुख मार्गावरूनही शोभायात्रा काढण्यात आली. या विशाल शोभायात्रेचे शहरातील अनेक प्रतिष्ठान व संस्थेद्वारे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर काही ठिकाणी फराळ, दूध, थंडाई, आईस्क्रीम सह इतर साहित्याचे वितरण करण्यात आले. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला व पुरुषांसोबतच लहान मुलांनी सहभाग घेतला. पाहूया या विशाल शोभायात्रेची एक झलक. अहमदनगरचे उपमहापौर यांनी छत्रपती संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत अकोला शिवजयंती उत्सव समितीद्वारे खदान पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. छत्रपती शिवरायांबद्दल भाजपच्या उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अपशब्द वापरून शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत, तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांच्या विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. खदान पोलीस ठाण्यात तक्रार देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकार, पंकज जायले, युवराज गावंडे, अविनाश नाकट, ॲडव्होकेट संतोष गावंडे, पंकज साबळे, संदीप महल्ले, अविनाश देशमुख यांचा समावेश होता. अत्यंत क्लेशदायक अशी घटना घडली. अहमदनगर येथे भाजपचे उपमहापौर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले. या व्यक्तीची जगामध्ये किंमत आहे, त्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा या माणसाला अधिकार सुद्धा नाही, याची लायकी सुद्धा नाही. असा हा नालायक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलतो आणि पूर्ण शिवप्रेमींच्या भावना दुखतात. आज त्याच भावना आमच्याही दुखलेल्या आहेत आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत. बाळापूर नगर परिषदेने पुढाकार घेत शहरातील मन आणि महेश नदी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. या अभियानात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ही नगर परिषदेद्वारे करण्यात आले. अकोला शहराची ओळख असणाऱ्या मोरणा नदीला स्वच्छ करण्यासाठी मोरणा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आता हे अभियान नसून ही एक लोक चळवळ बनली आहे. प्रत्येक शनिवारी श्रमदानातून मोरणा मातेला स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा मन की बात कार्यक्रमात या अभियानाची प्रशंसा केली.
ही बाब लक्षात घेता बाळापूर येथे नगर परिषदेच्या वतीने मन आणि महेश नदी साफ करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे। बाळापूर शहराची जीवनदायी ठरलेली मन आणि महेश नदी सध्या प्रदूषित झाली आहे। शुक्रवारी बाळापूर नगर परिषदेद्वारे या दोन्ही नद्यांच्या साफसफाईचे अभियान सुरू करण्यात आले। या दोन्ही नदी परिसरातील मोठा कचरा गोळा करून जाळण्यात आला। मन व महेश नदीला स्वच्छ करण्यासाठी नगर परिषदेने केलेले आवाहन पाहता स्थानिक नागरिकांमधून सहकार्य होत आहे। एक शपथ घेतलेली आहे आणि प्रथमतः यापूर्वीच अशा प्रकारचे कार्यक्रम घेतलेले आहेत, परंतु आज विशेष करून आमची जी महेश नदी आहे त्या महेश नदीमध्ये जो काही प्लॅस्टिक कचरा झालेला होता तो उचलण्याचा प्रोग्राम आम्ही सगळ्या सन्माननीय सदस्य, सन्माननीय नागरिक, आमच्या शाळा सगळ्या NSSचे विद्यार्थी, कॉम्प्युटर्स इन्स्टिट्यूट आहेत त्या संस्थेचे विद्यार्थी आणि संपूर्ण नागरिक या सर्व मिळून आम्ही ही स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे। आणि या स्वच्छतेमध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये नंबर यायला पाहिजे तशा पद्धतीचं आम्ही काम करत आहे आणि आपल्याला स्वच्छतेचा पुरस्कार मिळेल या दृष्टीनं आम्ही संपूर्ण तयारी करीत आहे। आणि यापुढे सुद्धा स्वच्छता अभियानांतर्गत पूर्ण बाळापूर स्वच्छ राहील या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत। सोमठाणा येथील एका निर्धन शेतकऱ्याची शेती पारडी परिसरात असून या शेतकऱ्याच्या शेतात नालीचे खोदकाम करून नुकसान करण्यात येत आहे। या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहे। अकोला तालुका अंतर्गत येणाऱ्या सोमठाणा येथे शेतामध्ये बेकायदेशीर पद्धतीने नाली खोदणाऱ्या बार्शी टाकळीचे नायब तहसीलदार पाटोळे, पारडीचे मंडळ अधिकारी कवडे, तलाठी चौरे व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सौ कल्पना अशोक निमकाळे यांनी केली। पारडी येथील शेत सर्वे नंबर 57-2 मध्ये नाला होता, परंतु हा नाला आपल्या उगमस्थानावरूनच बंद करण्यात आला। परंतु गोपाल काकडद्वारे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात नायब तहसीलदार योगेश देशमुख यांनी आदेश पारित करीत नाला पूर्ववत करण्याचे निर्देश दिले। 16 फेब्रुवारीला जेसीबी घेऊन सर्व अधिकारी शेतात पोहोचले व शेतातून वाहणाऱ्या जुन्या नालीला बंद केले। या संदर्भात कोणतेही आदेश शासकीय अधिकाऱ्यांनी पारित केले नाही। त्यानंतर गोपाल काकड यांच्या शेतात जाऊन एल आकाराची मोठी नाली तयार करून पाणी पुलाखालून आणीत त्यांच्या शेतात आणण्याची व्यवस्था करण्यात आली। त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत असून ही कारवाई न झाल्यास धर्मा पाटील प्रमाणे शहीद होण्याची परवानगी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आम्ही शेत घेतलेलं आहे पारडीला 2000 मध्ये 27-3 नंबरचं 27/3 त्या नाल्यासाठी भानगड चालू आमचे साहेबराव बबन काकड यांच्यासोबत। तर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहे, खोटी केस केलेली आहे। तो नाला अजूनही तो जुना मालक ज्याच्याकडून शेत घेतलं तोही सांगायला तयार आहे की हा नाला पूर्वपार होताच। आम्ही फक्त तो खोटी केस आहे, खोटंच काम आहे। आम्हाला कोणते आदेशही दाखवले नाहीत, आम्हाला काहीच नाही। आमच्यावर अन्याय होऊन राहिला, खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनी, खोटंच काम आहे। आम्हाला आज त्यांना कोणत्या कोर्टाच्या मार्फत केलं ते माहीत नाही, सांगितले नाही। पुन्हा दिवाणीत आमची केस चालू आहे। आमच्यावर 188 गुन्हे दाखल केले की त्याने ते कोर्टाचं ऐकत नाहीत म्हणून। मग आज कोण्या नियमानं त्यानं नाली खोदली तर ती आता 27-3 मध्येच खोदली। नकाशाप्रमाणे नाला 27-2 मध्ये आहे। माझी मोजणीच आहे, माझं मोजणी शीट आहे, पण ते पाहायलाच तयार नाही, कोणी आम्हाला विचारायला तयार नाहीत। नायब तहसीलदार नाही, मंडळ अधिकारी नाही, पटवारी नाही, कोणीच विचारायला तयार नाहीत। आम्हाला म्हणतात तुम्ही फक्त हजार आली ते म्हणतात आम्ही तुम्हाला अंधर करतो अशी बोलतात। मग आता काय करायचं साहेब तुम्ही सांगा। खूप भयंकर अन्याय होऊन राहिला। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे उद्घाटन। मनपाच्या सर्वसाधारण सभेत ओपन स्पेसचा विषय गाजला। सहाव्या टप्प्यात मोरणा स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। कासलीजवळ डंपर व मोटरसायकल अपघात, एक ठार एक गंभीर। अकोला विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत।
पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह.